जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल संदीप खंबाट एडिटोरियल एका नवीन व इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तुम्ही स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये आपल्या गणपती बाप्पाचा जसा व्हिडिओ पाहिला ना, तो व्हिडिओ कसा क्रिएट करायचा आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे अगदी सोप्या पद्धतीने. ओके, तर आपल्या व्हिडिओला फक्त लास्टपर्यंत बघा आणि जरा स्किप न करता बघा. ओके, तर चला मित्रांनो, जरा न वेळ घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला बनवायला आपण सुरू करू. त्याआधी जाणून घेऊ आजच्या व्हिडिओला जे आपण काय मटेरियल व प्रोसेस लागणार आहे त्याविषयी. ओके, तर सर्वात आधी काय करायचं म्हणजे तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक असणार आहे. टेलिग्रामवरती जायचं आहे आणि तुम्हाला हवं तेवढं तिथून मटेरियल डाउनलोड करायचं आहे आणि टेलिग्रामला नक्की जॉईन व्हायचं आहे, कारण की आपण तिथं आपलं नेहमीचं फ्री मटेरियल अपलोड करत असतो. ओके, एवढं करून झाल्यानंतर काय करायचं, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच बिटमार्क व सेक इफेक्ट दोन्हीची XML फाईलची लिंक असणार आहे. तर XML फाईल तर मी तिथून डाउनलोड करायची. XML फाईल डाउनलोड करून झाल्यानंतर कॅपकट ॲप्लिकेशन अलाइट मोशन ॲप्लिकेशन आपलं इथं ओपन करायचं. ओके मित्रांनो, जर कधी तुमच्याकडे विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन नसेल अलाइट मोशनचं, तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरतून डाउनलोड करू शकता. ओके, तर अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस दिसेल. सिम्पली खाली इथं टेम्पलेटवरती क्लिक करायचं आहे. तुमचं इंटरनेट ऑन असलं पाहिजे. ओके, तुम्हाला वरती दिसेल अपलोड XML फाईल. तुम्हाला सिम्पली इथं अपलोडवरती क्लिक करायचं आहे. अपलोडवरती क्लिक करून झाल्यानंतर तुमच्यासमोर ती दिसून येईल आणि नाही दिसली तरी इथं सर्चचं आयकन भेटेल. सर्चवरती जायचं आणि इथं सर्च करायचं आहे बाप्पा. ओके, तर बघू शकता मित्रांनो, आपल्या दोन्ही XML फाईल इथं आले आहे, बिटमार्क व सेक इफेक्टची. सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे, त्यांच्यावरती टॅप करायचं आणि दोन्हीला सेम प्रोसेस करून ॲड करायचं. ओके, तर तुमच्यासमोर अशा प्रकारे आपली जी बिटमार्क XML फाईल आहे ती अशा प्रकारे इथं ओपन होईल. सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे, स्टार्टिंगला यायचे प्लसवरती क्लिक करून मीडिया सिलेक्ट करायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर काय करायचं माहिती का, इथून तुमचा कोणता बी गणपती बाप्पाचा जो फोटो असणार आहे तुमचा, तो तुम्ही इथून सिलेक्ट व ॲड करायचा आहे. ओके, त्याच्यावरती क्लिक करून वरती प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि आता याला वरती 3 डॉटवरती क्लिक करून याचा इथून फिल कंपोजिशन एरिया करायचं आहे. ओके, वेळ करून झाल्यानंतर याला अशा प्रकारे समोर स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल करून झाल्यानंतर ना आपली जी बीट येते ना इथं, तर बघू शकता ही 7.21 सेकंदापर्यंतची जी बीट आहे इथपर्यंत द्यायचं आहे. या आयकॉनवरती क्लिक करून फोटो इथपर्यंत घेऊन यायचं आहे. त्यानंतर फोटोवरती क्लिक करून फोटोला खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे. अशा प्रकारे दाबून धरून लॉंग प्रेस करून याला खाली घेऊन यायचं. ओके, एवढं करून आल्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित दिसून जाईल. आता काय करायचं आहे, इथं यायचे. इथं आल्यानंतर परत एकदा प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचे आणि इथून गॅलरीतून तुमचा दुसरा जो पण कोणता फोटो असणार आहे गणपती बाप्पाचा, तो फोटो तुम्ही इथून तुमचा सिलेक्ट करायचा. ओके, सर्व झाल्यानंतर याला देखील लास्टपर्यंत अशा प्रकारे यायचे. ह्या आयकॉनवरती क्लिक करून याला लास्टला घ्यायचे. 3 डॉट वरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर याच्यावर सेम प्रोसेस करायची. लॉंग प्रेस करायचे आणि याला सर्वात खाली घेऊन यायचं आहे. ओके, तर इथं इथं याला ठेवायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर आता काय करायचं माहिती तुम्ही सिम्पली इथून बॅक यायचे. बॅक येऊन झाल्यानंतर आता आपलं जे शेक इफेक्ट असणार आहे ते काय अशा प्रकारे असणार आहे. तर आपल्या शेक इफेक्टला तुम्ही सर्वात आधी इथं ओपन करायचे. तर आता काय करायचं माहिती मित्रांनो, 1 नंबरचा जो आपला फोटो आहे या फोटोवरती क्लिक करायचं आहे. फोटोवरती क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला खाली कॉपऱ्यात इफेक्ट भेटेल. इफेक्टवरती क्लिक करून इथं 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट हे करायचे. एवढं करून झाल्यानंतर इथून बॅक यायचे. बॅक येऊन झाल्यानंतर काय करायचं माहिती का, आता हे जे आपलं ग्रुप 1 आहे या ग्रुप 1 वरती क्लिक करायचं आहे. या आयकॉनवरती क्लिक करून
कॉपी लेअर करायची. ओके, इथून एवढं झाल्यानंतर बॅक यायचे. बॅक येऊन झाल्यानंतर आपलं जे बिटमार्क आहे त्याला इथं ओपन करायचे. बिटमार्क ओपन करून झाल्यानंतर या आयकॉनवरती क्लिक करून इथं पेस्ट लेअर करायचे. ओके, एवढं करून झाल्यानंतर सिम्पली खाली यायचे. हा जो 1 नंबरचा फोटो आहे तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचे. त्याच्यावरती क्लिक करून झाल्यानंतर इफेक्टवरती जाऊन इथं खाली 3 डॉटवरती क्लिक करून याला इथं पेस्ट इफेक्ट करायचे. हे इफेक्ट त्याला इथं पेस्ट होऊन जाईल. ओके, एवढं करून झाल्यानंतर परत बॅक यायचे. सेक इफेक्टला ओपन करायचे. सेक इफेक्ट ओपन करून झाल्यानंतर समोर याला अशा प्रकारे स्क्रोल करायचे. स्क्रोल झाल्यानंतर 2 नंबरचा फोटो जो आहे त्याच्यावरती क्लिक करून खाली इफेक्ट व इथं 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचं आहे. एवढं झाल्यानंतर काय करायचं आता HDRD इफेक्ट आहे आपल्या इथं. सिम्पल काय करायचं आहे त्यांच्यावरती इथं कॉपऱ्यात डोळ्याच्या आयकॉनवरती लॉंग प्रेस करून धरायचं आहे. आपल्या याचे 3 HDR इफेक्टच्या लेंथ ना यायला अशा प्रकारे सिलेक्ट करून लास्टून 2 नंबरच्या या वरच्या आयकॉनवरती क्लिक करून कॉपी 3 लेअर इथून करायचे. त्याच्यानंतर इथून बॅक यायचे. बॅक येऊन झाल्यानंतर आता जो आपला बिटमार्क आहे त्याला इथं ओपन करायचं. ओके, बिटमार्क ओपन करून झाल्यानंतर खाली समोर याला अशा प्रकारे स्क्रोल करायचे. स्क्रोल करून झाल्यानंतर ना तुम्ही बघू शकता हे जे इफेक्ट आहे या आपल्या 2 नंबरच्या फोटोला इफेक्ट व 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट याला करायचे. एवढं करून झाल्यानंतर ना काय करायचं माहिती का, बरोबर 7 इजी बीट आहे आपली 7.21 सेकंदाची इथे यायचे. तर इथं यानंतर या आयकॉनवरती क्लिक करून इथून पेस्ट 3 लेअर करायचे. याने काय होईल आपलं जे DRD इफेक्ट आहे त्याला इथं पेस्ट होऊन जाईल. ओके, आणि मी जे एक PNG देणार आहे ना तुम्हाला, ती PNG आपल्या टेलिग्रामवरती अपलोड असणार आहे. प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचे आणि आपली जी PNG ना ती PNG इथं ॲड करून घ्यायची. ओके, PNG अशा प्रकारे ॲड करून झाल्यानंतर समोर अशा प्रकारे याला स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल करून झाल्यानंतर ना या आयकॉनवरती क्लिक करून याला लास्टपर्यंत घ्यायचे. मुवमेंट आणि ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे. खालून 2 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून याची साईज लहान मोठी तुम्ही इथं करू शकता. ओके, 1 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून खाली याला अशा प्रकारे घेऊन यायचे. ओके, तर आता बघू शकता व्यवस्थित सेट झालंय. आता काय करायचं माहिती का, बॅक यायचे. बॅक आल्यानंतर ना आता आपली जी 7.21 सेकंदाची बीट आहे ना बरोबर तिथं यायचं. ओके, सो आता इथं आलो आपण. इथं काय करायचं, प्लसवरती जायचं, खाली रेक्टँगलवरती क्लिक करायचं. रेक्टँगलवरती 3 डॉटवरती क्लिक करून याला इथून फिल कंपोजिशन एरिया करायचं आहे. फिल कंपोजिशन एरिया करून झाल्यानंतर समोर अशा प्रकारे याला स्क्रोल करायचे आणि याला देखील या आयकॉनवरती क्लिक करून याला देखील समोर घेऊन यायचे. एवढं करून झाल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जायचे. कलर अँड फिल्ममध्ये गेल्यानंतर या मधल्या आयकॉनवरती क्लिक करून व्हाईट व ब्लॅक कलर अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करायचं आहे. अशा प्रकारे याला इथं तुम्ही क्रिएट करायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर हा जो व्हाईट कलरचा कप्पा आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक करून झाल्यानंतर या खालच्या व्हाईट कप्प्याच्या वरच्या कप्प्यावरती क्लिक करायचं आहे आयकॉनवरती आणि इथून हा जो लास्टची खालची लेंथ आहे व्हाईट कलरची हिला ट्रान्सलेशन इथून देऊन द्यायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर जे ना तुमची जी ब्लॅक लेंथ आहे ना ती इथं क्रिएट होऊन जाईल. त्याच्यावरती टॅप करून आपली जी PNG त्या PNGच्या खाली तिला घेऊन यायचे. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका. आणि तुमच्या भावाच्या चॅनलवरती असेच नवीन व इंटरेस्टिंग अँड ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंग येत राहतात. तर भेटू मंडळी पुन्हा एका नवीन व इंटरेस्टिंग व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.